महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी बातमी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि थेट तुमच्या हक्काची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचं ध्येय आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल, तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती शेजारची घंटी बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मुख्य बातमी. तर मित्रांनो, राज्यातील रेशनच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अखेर एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. रेशनऐवजी मिळणाऱ्या पैशांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य शासनाने वर्ष 2026 ते 27 साठी या अनुदानाचं वाटप करण्यासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये रेशनच्या धान्याऐवजी थेट बँक खात्यात म्हणजेच DBTद्वारे पैसे जमा केले जातात. यासाठी तब्बल 23 लाख शेतकरी पात्र आहेत आणि याच शेतकऱ्यांसाठी शासनाने 18 जून 2026 रोजी म्हणजेच आजच एक नवीन GR काढून निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. कोणते जिल्हे आहेत पात्र? या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. किती पैसे मिळणार आणि कसे जमा होणार? या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति महिना 170 रुपये अनुदान दिलं जातं. आता राज्य सरकारने तब्बल 66 कोटी रुपयांचा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पूल अकाउंटमध्ये वर्ग केला आहे. म्हणजेच येत्या काही दिवसातच थेट DBTच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यामध्ये अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील 6,97,000पेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना याचा थेट फायदा होणार आहे. यात यवतमाळ, धाराशिव आणि नांदेडमधील शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्या लाभार्थ्यांची eKYC अपूर्ण आहे किंवा रेशन कार्डमध्ये काही त्रुटी आहेत, अशा लोकांचे पैसे अडकू शकतात. पण जे शेतकरी पूर्णपणे पात्र आहेत, त्यांच्या रेशन कार्डवरील हेड ऑफ द फॅमिली म्हणजेच कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या बँक खात्यात हे 170 रुपये थेट जमा केले जातील. मित्रांनो, रेशनचे हे पैसे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर कसे चेक करायचे यावर आपण आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या खात्यात रेशनचे पैसे जमा झाले आहेत का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्रातील अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.